केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता। तर प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे, कारण आता इथे पुढील भागामध्ये इथे आपण पाहणार आहोत जी काही सायली आहे, सायलीने स्वतःच्या हाताने इथे प्रतिमाला भरवण्याचं काम केलेलं असतं आणि जेव्हा सायली प्रतिमाला स्वतःच्या हाताने भरवत असते तेव्हा मात्र इथं सर्वांनाच खूप आनंद होत असतो। पण जी काही आपली इथे प्रिया आहे तिला मात्र इथे खूपच वाईट वाटत असतं, कारण तिचं असं म्हणणं असतं की ही माझी आई आहे आणि त्याचबरोबर माझ्या आईला ही जी सायली आहे ती इथे जेवण बनवण्याचं काम का करत आहे, कारण मला माझ्या आईबरोबर वेळ घालवायचा आहे असं इथे तिचं म्हणणं असतं। आणि जर मी असं केलं नाही तर मग मात्र काय होईल असं सुद्धा इथे तिच्या मनामध्ये येत असतं। पण आता प्रेक्षकांना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एक मायेची ऊब असो किंवा एक जे काही मुलीचं नातं असो हे कोणाकडून कळत असेल तर ते फक्त आणि फक्त इथे जी काही आपली सायली आहे तिला तिच्याकडूनच सर्व काही समजलेलं असतं। आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे समजल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो जी काही आपली सायली आहे तिनं भरवल्याच्या नंतर घास भरवल्याच्या नंतर प्रतिमा म्हणत असते की ठीक आहे मी माझ्या हाताने खाईल म्हणून असं सुद्धा इथे ती बोलत असते। आणि त्यावर आता प्रेक्षकांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी असते ती म्हणजेच की जो काही आपला महिपत आहे, महिपतच्या घरामध्ये जी काही चोरी झालेली आहे त्या चोरीनुसारच इथे हे सर्व काही होत असतं। आणि ती झालेली जी चोरी आहे ती इथे जी काही कोणी केलेली आहे किंवा त्याच्या कपाटामधून जे काही दागिने वगैरे गेलेले आहेत हे मात्र इथे आता महिपतला सहन होत नसतं। आणि जेव्हा नागराज येऊन घरी सांगत असतो की ते जे दागिने आहेत ते इथे सापडलेले आहेत आणि ते दागिने कसे सापडले, काय सापडले, याच गोष्टीसाठी इथे महिपत त्याच्याशी बोलण्याचा खूपच जास्त प्रयत्न करत असतो। आणि तेव्हा जो काही आपला नागराज आहे तो म्हणत असतो की हो, ते जे काही दागिने होते ते हरवलेले दागिने जे आहेत ते लवकरच सापडलेले आहेत असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। आणि त्यावर आता प्रेक्षकांनो संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला इथे आता सर्वजणच आपापल्या खोलीमध्ये झोपण्याची सर्व तयारी करत असतात। आणि तेव्हा आता प्रतिमाला एकटीला कसं झोपू द्यायचं तेव्हा सायली जी काही प्रिया आहे ती म्हणत असते की मी आईबरोबर झोपते, मी तिची छान काळजी घेईल। पण आता बाकीच्या लोकांचं असं म्हणणं असतं की नाही, त्याची काहीच गरज नाहीये, कारण आता सायलीलाच फक्त ती ओळखत आहे, त्यामुळे इथे कोणीही तिच्यासोबत झोपणार नाहीये, तर सायली तूच जा आणि तिच्याजवळ जाऊन झोप असं सुद्धा सांगितलेलं असतं। आणि ह्या गोष्टी इथे तिला सांगितल्याच्या नंतर मात्र आता जी काही सायली आहे ती म्हणते की हो ठीक आहे, मीच आता प्रतिमात्याजवळ जाते आणि मीच प्रतिमात्याजवळ जाऊन झोपते असं म्हटल्याच्या नंतर अर्जुन म्हणत असतो की म्हणजे झालं, आज मी एकटाच खोलीमध्ये झोपणार आहे असं इथे म्हटल्याच्या नंतर आता सायली जी आहे ती प्रतिमात्याला तिच्या खोलीमध्ये जाऊन घेऊन जात असते। इकडे मात्र आता प्रियाला आणि त्याचबरोबर सुमन आणि ते लोक घरी जायच्या विचारात असतात, पण जी काही प्रिया आहे ती म्हणत असते की नाही, जोपर्यंत माझी आई इथे आहे तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाहीये, मी इथेच राहणार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते।
तर आता प्रेक्षकांनो, इथे मात्र जी काही सायली आहे ती प्रतिमा त्याच्या खोलीमध्ये झोपायला जात असते आणि प्रतिमाच्या खोलीमध्ये झोपायला गेल्याच्या नंतर इकडे सर्वांनाच खूप काही आठवत असतं. पूर्ण आजीला तो दिवस आठवत असतो, तर इकडे रविराज सुद्धा झोपेमध्ये तो क्षण आठवत असतात. तर इकडे प्रतिमाला झोप येत नसते आणि त्यामुळे सायली प्रतिमाचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेऊन तिला झोपटण्याचं, अंगाई गाऊन झोपवण्याचं काम इथे करत असते आणि तेव्हा सर्वांनाच खूपच छान इथे वाटत असतं. आणि हे सर्व काही इथे एवढं छान होत असतं आणि ह्या सर्वांना एवढं सुंदर असं सायलीकडून गिफ्ट मिळालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे त्याच्या खोलीमध्ये प्रिया गेलेली असते आणि प्रिया मात्र इथे आता त्याच्या खूपच जवळ जाण्याचा सुद्धा इथे प्रयत्न करत असते. आणि तेव्हा सायली जी आहे पाणी संपलं म्हणून घेण्यासाठी येत असते आणि जेव्हा अर्जुनच्या खोलीची लाईट्स ऑन दिसत असते तेव्हा मात्र तिच्या मनामध्ये प्रश्न पडतो की हिच्या खोलीची लाईट्स ऑन कशी, आपण तिथे जाऊन पाहिलं पाहिजे. आणि त्याकरिता आता इथे सायली अर्जुनकडे येण्याचा प्रयत्न करत असते, त्याच्या खोलीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते. पण तिथे तर ऑलरेडी जी काही आपली प्रिया आहे ती सुद्धा अर्जुनच्या खोलीमध्ये असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी आपल्या